नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पदभरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील कोणत्या ठिकाणी नौदलांमध्ये INS उदयगिरी आणि INS हिमगिरी यांचा समावेश करण्यात आला आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम। पुढचा प्रश्न, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रामभद्राचार्य। 58वा ज्ञानपीठ पुरस्कार रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 3, भारताचे पहिले ब्रिटिश व्हाईसरॉय कोण होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग। लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले ब्रिटिश व्हाईसरॉय होते। प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण वास्तव प्रमुख असतो? तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान। भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत पंतप्रधान हे प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक 6, G20चे अध्यक्षपद 2024 मध्ये कोणत्या देशाने भूषविले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील। G20चे अध्यक्षपद 2024 मध्ये ब्राझील या देशाने भूषविले होते। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने दिला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वसुदेव बळवंत फडके। प्रश्न क्रमांक 8, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर दिसून येते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र या राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर दिसून येते। प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1993। 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सितार। प्रश्न क्रमांक 11, बंगळुरू नंतर तेलंगणामधील कोणते शहर हे देशातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्या केंद्रीकरणाचे दुसरे मोठे शहर आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हैदराबाद। प्रश्न क्रमांक 12, भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेली वादग्रस्त सीमारेषा कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मॅकमोहन रेषा। प्रश्न क्रमांक 13, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी पुणे या ठिकाणी नाही। प्रश्न क्रमांक 14, झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी। निलगिरी या झाडाची प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरले जाते। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स संघटनेचा भाग नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण कोरिया। दक्षिण कोरिया हा देश ब्रिक्स संघटनेचा भाग नाही। प्रश्न क्रमांक 16, आय टू हॅड अ ड्रीम हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्गीय कुरियन। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शिरपूर। प्रश्न क्रमांक 18, 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू। 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते।
प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, घागरा. घागरा ही नदी गंगा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय संविधानाचे कोणते कलम हे संयुक्त बैठकीशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 108. भारतीय संविधानाचे 108 हे कलम संयुक्त बैठकीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा कोण होत्या? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मीरा कुमार. प्रश्न क्रमांक 22, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नागपूर. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते नृत्य हे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, रऊफ. रऊफ हे नृत्य काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते. प्रश्न क्रमांक 24, लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कलम 96 मध्ये लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याची तरतूद ही कलम 96 मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25, युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ. युनेस्कोने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. प्रश्न क्रमांक 26, भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अहिल्यानगर. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 27, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बहिष्कृत हितकारिणी सभा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा हे बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेचे ब्रीदवाक्य होते. प्रश्न क्रमांक 28, सविनय कायदेभंगाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1930 मध्ये. सविनय कायदेभंगाची चळवळ ही 1930 मध्ये सुरू झाली. प्रश्न क्रमांक 29, कथकली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, केरळ. कथकली हा केरळ या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 30, सदा तनसिक युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत सौदी अरेबिया. सदा तनसिक युद्ध सराव भारत आणि सौदी अरेबिया या देशांदरम्यान होणार आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणती भाषा ही भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुंडारी. मुंडारी ही भाषा भारतीय संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये नाही. प्रश्न क्रमांक 33, चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ही संस्था चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये स्थापन केली. प्रश्न क्रमांक 34, खजुराहो हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 35, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका असतो. प्रश्न क्रमांक 36, क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, करवी. क जीवनसत्वाच्या अभावी करवी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 37, रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला डॅश डॅश सजा आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पूर्वप्रतिरक्षा.
प्रश्न क्रमांक 38. हिपॅटायटिसचा विषाणू तोंडाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतो व त्यामुळे डॅश डॅश या अभ्यास विकास जडतो. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके हे मोजले जातात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्टेथोस्कोप. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भात. भात हा पदार्थ प्रथिनयुक्त नाही.